की तुम्ही गद्दारी का केलीत, का म्हणून केलीत, काय अन्याय तुमच्यावरती झाला, मग तुम्ही तुमच्यावरती चित्रपट काढायला पाहिजे होता. माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं आत्ता ही निवडणूक लढवणं अशी मी इच्छा माझी व्यक्त केलेली आहे की मला नक्कीच की ठाण्यामधनं लढलं पाहिजे. गुरु कशाला मध्ये येईल तुमच्या हिंदुत्वाच्या? अहो तुम्ही त्यांच्याचकडनं हिंदुत्व शिकलात. दुःख या गोष्टीचं होतं की तुम्ही नाव देताना धर्मवीर देताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करता. कोणी तो धर्मवीर काढावा, पण तो काढत असताना दिघे साहेबांच्या आयुष्यावरती, त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या शैलीवरती तो काढावा. त्या अगोदर त्यांच्याच मुलांनी एक आक्षेप घेतलेला की दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला, मग बाळासाहेब कशी. मित्रहो, निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे आणि निवडणुकांची धामधूम ही आपल्या बाजूने सकारात्मक करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत. आता या सगळ्या गोष्टींमधला एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे या निवडणुकीच्या दृष्टीने, आणि तो म्हणजे धर्मवीर 2 हा चित्रपट. धर्मवीर 2 या चित्रपटाच्या अगदी प्रदर्शनापासून म्हणजे 27 सप्टेंबर पासून आजपर्यंत या चित्रपटाच्या संदर्भातले वाद विवाद, याच्यामधल्या चर्चा, त्या चर्चांवर नेटकऱ्यांनी बनवलेले मीम्स, या सगळ्यांमुळे हा चित्रपट सतत गाजतोय. पहिला आठवडा संपलाय, चित्रपटाने तुफान असा गल्ला जमवलेला आहे. पण हा चित्रपट नेमका कशासाठी बनवला गेला? गल्ला जमवण्यासाठी बनवला गेला, एकनाथ शिंदेंच्या ब्रँडिंगसाठी बनवला गेला, आनंद दिघेंच्या श्रद्धेखातर बनवला गेला, की निवडणुकीचा लाभ उठवण्यासाठी बनवला गेला? काय आहेत याची नेमकी कारणं, यावर कोण भाष्य करणार? आपल्या स्टुडिओमध्ये आहेत केदार दिघे, शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, आणि आता सध्या आनंद दिघे यांचा वारसा कौटुंबिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर पुढे घेऊन जाणारे एक सद्ग्रस्त. केदारजी, आपलं या टाइम महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. मला एक सांगा की 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे साहेबांचं हिंदुत्व सांगण्याचा प्रयत्न चित्रपट निर्मात्यांनी केलेला आहे. चित्रपट निर्माते ठाणेकर आहेत, चित्रपटातून ज्यांचं ब्रँडिंग केलं जातंय ते ठाणेकर आहेत, ज्यांच्याकडे श्रद्धा व्यक्त केली जाते तेही ठाणेकर होते. हा चित्रपट एक ठाणेकर म्हणून जेव्हा तुम्ही पाहताय, तर धर्मवीर 2 बद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे? मी आपल्याला सांगू इच्छितो राजाजी की धर्मवीर 1 असो, धर्मवीर 2 असो, धर्मवीर 1 नंतर मी माझी भूमिका अशी मांडलेली आणि मी माझे विचार असे मांडलेले की साहेबांवरती 3 तासाचा चित्रपट काढून होणार नाही, कारण की दिघे साहेबांचे संबंध हे फक्त 4, 5, 10 जणांपर्यंत मर्यादित नव्हते. तर दिघे साहेबांचे संबंध हे ठाणे शहरापासून घेऊन ते पार तळागाळातील सैनिकांपर्यंत सर्वसामान्य जनतेशी होते. म्हणून तुम्ही जर का विचार केलात तर तो पिक्चर फक्त मोजक्या 4-5 लोकांपर्यंत पहिला धर्मवीर दाखवला गेला. दुसऱ्या धर्मवीरामध्ये मी तो पिक्चर पाहिला, मी तो चित्रपट पाहिला, आणि दुःख या गोष्टीचं होतं की तुम्ही नाव देताना धर्मवीर देताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करताय. आपण जर का एखाद्याला दैवत मानतो, एखाद्यावरती आपण जर का चित्रपट रेखाटतो, त्याच्या जीवनपट आपल्याला जर का लोकांना दाखवायचं असेल, तर मला असं वाटतं ते त्या व्यक्तीवरती ते राहायला पाहिजे, त्या व्यक्तीशी निगडीत असलेल्या गोष्टींशी असलेला पाहिजे, आणि त्या व्यक्तीचं त्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीचं त्याचं जीवन होतं हे दाखवणं गरजेचं आहे. दिघे साहेबांसारखी एक विभूती या महाराष्ट्राला लाभली, आणि त्याच्यावरती जर का हे राजकारण होणार असेल, ते चांगल्या पद्धतीचं असेल, ते पॉझिटिव्ह असेल, तर बघायला लोकांना जास्ती आनंद होईल. कारण की दिघे साहेबांमुळे फक्त 1-2 जणांच्या आयुष्यात फरक नाही पडला, तर ह्या ठाणे आणि पालघर असलेला आत्ताचा जिल्हा, याच्यामध्ये राहणारे प्रत्येक स्तरातील लोक, प्रत्येक जाती धर्मातील लोक, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे संबंध साहेबांचे, आणि त्यांच्यामुळे, दिघे साहेबांमुळे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी या अशा अनेकांकडे आहेत. त्या घेऊन जर का चित्रपट बनवला असता तर तो योग्य ठरला असता. नाही, पण मग आता हा चित्रपट हे नेमकं कशासाठी केलं गेलेलं? बघा, जे काही समाज माध्यमांवर आपल्याला जे दिसतंय की ते एकनाथ शिंदेच्या उदात्तीकरणासाठी केलं गेलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी जेव्हा ही वस्तुस्थिती आहे, कारण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एखादी व्यक्ती बसलेली असेल, महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात एक मुख्यमंत्रीपद किंवा पंतप्रधान पद, याच्यानंतर काही फार मोठं पद शिल्लक असतं अशातला भाग नाही. मग ते का करतील स्वतःचं उदात्तीकरण? आपण जर का बघितलं की
चित्रपट जो 2 आहे, धर्मवीर 2, त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं, म्हणजे मी दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून किंवा दिघे साहेबांना अग्नी दिलंय ह्या अनुषंगाने मी बोलत नाही. आपण पहिलाच प्रश्न विचारला, ठाणेकर म्हणून काय वाटतं. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर का आपण तो चित्रपट बघितला आणि त्याच्यामध्ये हे दिसून येतं की जे काही सत्ताकारण, जे काही राजकारण ह्या गेल्या 2.5-3 वर्षा अगोदर ह्या महाराष्ट्रामध्ये घडलं, ज्याच्यावरनं खोके, गद्दारी असे शब्द जेव्हा ह्या राजकारणामध्ये आले आणि महाराष्ट्राचं राजकारण हे फोडाफोडीचं राजकारण जेव्हा ठरायला लागलं, लोकांमध्ये तो मेसेज गेला, त्यावेळेला ही झालेली गद्दारी किंवा आम्ही घेतलेली जे काही पावलं उचललेली हे ह्या सत्तापासून ह्या सत्तेवरती येण्यासारखं, ते आम्ही कसे योग्य होतो हे दाखवण्याचा प्रयत्न. आणि तो स्वतःहून आपण बोलू नाही शकत, म्हणून दिघे साहेब आम्हाला काहीतरी सांगतात आणि दिघे साहेबांकडनं बोध घेऊन आम्ही ह्या गोष्टी करतोय, हे जे दाखवण्याचा प्रयत्न आहे हा अतिशय निंदनीय आहे. पण त्याच्यात बघा, त्यात स्वतः बघा, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही त्याची टॅगलाईन आहे आणि त्या टॅगलाईन मध्ये एक गोष्ट तर त्यांनी मी स्वतः तो चित्रपट थोडा वेळ पाहिला, पूर्ण वेळ मी पाहिला नाही तो चित्रपट, पण त्या चित्रपटाच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की आनंद दिघे असं म्हणतायत एकनाथ शिंदेंना की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये जर मी आलो तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष कर किंवा तरी तू मला दूर लोट आणि हिंदुत्व कवटाळ. हे नेमकं या निवडणुकीच्या साठी द्यायचा संदेश आहे. पहिली गोष्ट म्हणजे दिघे साहेबांचं हिंदुत्व हे खूप व्यापक होतं, हे संकुचित नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे हिंदुत्व काय होतं मग, की जे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं तेच हिंदुत्व घेऊन दिघे साहेब पुढे चाललेले. आता जर का ज्याला आपण गुरु मानतो, जो आपलं दैवत आहे, तो दैवत कधीही चुकू शकत नाही अशी एक भावना असते, त्यांच्यावरती तो विश्वास असतो, त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय असतो तो योग्य असतो आणि त्याला तेव्हाच आपण गुरु मानतो जेव्हा तो गुरु तेवढा श्रेष्ठ असतो. आता गुरु असं जर का म्हणत असेल आपल्या शिष्याला की बाबा मी जरी मध्ये आलो, गुरु कशाला मध्ये येईल तुमच्या हिंदुत्वाच्या. अहो तुम्ही त्यांच्याचकडनं हिंदुत्व शिकलात, मग तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही पिक्चर त्या चित्रपटामध्ये दाखवताय की स्वतः दिघे साहेब म्हणताय. तुम्हाला हे विचारायचं, ही चूक जी आहे किंवा हे जे तुम्ही सगळं सांगताय हे आम्ही सोशल मीडियावर बघतोय, ही चूक नेमकी कोणाची आहे. ही चूक नेमकी एकनाथ शिंदेची आहे मुख्यमंत्री म्हणून म्हणा, आता ते मुख्यमंत्री म्हणून आपण त्याचं विवेचन करतोय. ही एकनाथ शिंदेची चूक आहे, चित्रपट बनवणाऱ्या मंगेश देसाईंची चूक आहे की दिग्दर्शक प्रवीण तरडेंची चूक आहे की याच्या मागे असलेले जे काही आपल्या सगळ्यांना माहीत असलेले जे खरे खुरे कलाकार आहेत सचिन जोशी, त्यांची चूक आहे. नेमकी ही चूक कोणाची आहे की रिसर्च करताना हा चित्रपट कमी पडला. मला असं वाटतं की यामध्ये पहिल्या गोष्टीपासून शेवटच्या गोष्टीपर्यंत ज्यांनी कोणी हा चित्रपट बनवला आणि चित्रपट बनवल्यानंतर जर का मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांचा एवढा पाठिंबा असलेला हा जर का चित्रपट प्रदर्शित होतोय तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी देखील बघितला असेल. मग तुम्ही जर का साहेबांच्या एवढ्या जवळ होतात, मग ह्या चुकीच्या गोष्टी कशा काय तुम्ही दाखवता. मग तुम्ही का म्हणून सांगितलं नाही की बाबा हा सीन कट केला पाहिजे किंवा हे शब्द बदलले पाहिजेत. आपले गुरु आपल्याला असं सांगू नाही शकत, आम्ही त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकलेलो आहोत, हे तुम्ही कुठेच वाटलं नाही. बरं, त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी कोणी ही स्टोरी बनवली असेल, मंगेश देसाईंनी हे सगळं निर्देशक केलं, तुम्हाला काहीच वाटत नाही की आपण कोणाबाबतीत बोलतोय. म्हणजे दिघे साहेब जर का आपण बघितलं असेल, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, अनेक वर्ष आपण देखील साहेबांच्या सानिध्यात होतात. साहेबांचं व्यक्तिमत्व हे खूप वेगळं होतं आणि हे मी सांगण्याची गरज नाही. आपल्यासारख्या अनेक असे जुने जाणकार लोक आहेत ज्यांना साहेबांच्या बाबतीतल्या म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती आहे. साहेबांचं काम करण्याची पद्धत, वैयक्तिक जीवनात ते कसे होते, सामाजिक जीवनात कसे होते, राजकारणामध्ये कसे होते, त्यांचे असलेले वैयक्तिक संबंध प्रत्येकाशी, मग तो पक्षातला असो किंवा विरोधक असो, हे सगळं जेव्हा आपण लोक बघता. आणि आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर का या ठाणे जिल्ह्यात आणि आता तो महाराष्ट्रावर प्रसारित जो झालेला आहे, प्रदर्शित झालेला आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना घ्या ना, तुम्ही विचार करा ना, तुम्ही पालघरमध्ये जाऊन या, ठाण्यामध्ये जाऊन या. अहो असंख्य अशी लोक आहेत जी दिघे साहेबांच्या सानिध्यात होते आणि त्यांचं म्हणणं आहे की हा पिक्चर खूप चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे आणि स्वतःच्या प्रोपोगंडा करण्याकरता काढलेला आहे. चुकीच्या पद्धतीने काढलाय. मला तुम्हाला केदार दिघे अत्यंत जबाबदारीने एक गोष्ट काय विचारायची आहे की तुम्ही स्वतः एक उच्च शिक्षित ग्रस्तात, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता तुमच्या पाठीशी आहे, ठाण्यातली लक्षणीय जनता तुमच्या बरोबर आहे. आता दिघे साहेबांच्या राजकीय वारसा किंवा त्यांचा कौटुंबिक वारसा तुम्ही पुढे घेऊन जाताय. तुम्हाला कुटुंबातला एक सदस्य म्हणून याला न्यायालयात आव्हान द्यावं असं का वाटलं नाही. याचं कारण असं आहे की याच्या आधी अनेक अशा व्यक्तिरेखांवर जेव्हा चित्रपट झाले आणि त्याला आक्षेप घेतला गेला त्या कुटुंबातल्या लोकांकडून, तेव्हा न्यायालयाने पण त्यामध्ये हस्तक्षेप केला. तुम्ही का नाही करत. पण
2-3 गोष्टी साहेब. मी दिघेसाहेब ज्या दिवशी दिघेसाहेबांना मी अग्नी दिला त्या दिवसापासून आजपर्यंत दिघेसाहेबांचं नाव, दिघेसाहेबांचा चेहरा, जी व्यक्ती या समाजामध्ये एवढं मोठं नाव घेऊन आलेली आहे त्यांचा नावाचा वापर हा वेळोवेळी सत्तेत असो नसो, जे त्यांच्या संबंधात आहे नाही आहेत, हा वेळोवेळी झालेला आहे आणि तो होत राहील. याच्या बाबतीत माझा कुठेही आक्षेप नाही. पण तो चांगल्या विषयासाठी व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. धर्मवीर 1 असो, धर्मवीर 2 असो आणि ह्याच्या पुढचे 100 धर्मवीर जरी त्यांनी काढले, माझी इच्छा वैयक्तिकरित्या अशी की कोणी तो धर्मवीर काढावा. पण तो काढत असताना दिघेसाहेबांच्या आयुष्यावरती, त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या शैलीवरती तो काढावा. माझी ही अपेक्षा नाही की कोर्टात जाऊन मुद्दामून त्याला काहीतरी आक्षेप घेऊ आणि मुद्दामून तो अडवू. पण विषय असा आहे की सर्वसामान्य जनतेला देखील हे कळलं पाहिजे की आम्ही जेव्हा धर्मवीर म्हणतो आणि त्या धर्मवीरांच्या नावावरती आम्ही आमचा बाजार मांडतोय, हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की हे समाजामध्ये असलेलं व्यक्तिमत्व, ह्याच्या बाबतीतला जर का खऱ्या अर्थाने न्याय मागायचा असेल तर तो सर्वसामान्य जनता देऊ शकते. आणि म्हणून मी याची वाट बघतोय की जनतेने याचं उत्तर द्यावं. आणि आपण बघितलं असेल तर हा धर्मवीर 2 आल्यानंतर जो धर्मवीर 1ला जो रिस्पॉन्स होता तो धर्मवीर 2ला नाही आहे. ह्याने किती दाखव, आमचे एवढे कोटी जमा झाले, तेवढे कोटी जमा झाले, पण धर्मवीर 2 प्रती असलेली आस्था किंवा धर्मवीर 2 प्रती असलेलं एक अट्रॅक्शन ते तसं राहिलेलं नाही. कारण की लोकांना देखील हे समजतंय की ह्या दिघेसाहेबांच्या नावावरती, दिघेसाहेबांचा चेहरा घेऊन, दिघेसाहेबांच्या बोलण्यामधनं तुम्ही तुमची स्टोरी, स्वतःची कथा सांगताय आणि ती कथा किती योग्य आहे हे सांगण्याचा जो एक केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यावरती आक्षेप आहे. नाही, पण मग हे तुम्हाला असं वाटतं की आज 23 वर्ष झाली साहेब आपल्यातून जाऊन, आजही 23 वर्षानंतर ठाण्यावर त्यांचं गारुड कायम आहे आजही, म्हणजे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. पण मग असं असताना निवडणुकीच्या आधी घातलेला हा राजकीय घाट आहे असं तुम्हाला वाटतंय का? 100%. कारण की तुम्ही बघा, वेळोवेळी म्हणजे नुसतं धर्मवीर म्हणून नव्हे तर या अगोदर अशा अनेक निवडणुका आल्या जेव्हा काही राजकीय नेत्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की दिघेसाहेबांचा घात कसा झाला. मी त्याच गोष्टीकडे येणार आहे. आता अनेक नेते, म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगतो की मी नारायण राणेंना विचारलं एकदा आणि मी त्यांना म्हटलं की दादा, दिघे साहेबांचा जो मृत्यू आहे तो खूपच गूढ आणि असा आश्चर्यकारक आहे किंवा असा की ज्याच्यामध्ये खूप काहीतरी ब्रेकिंग न्यूज वगैरे आहे, असं आहे का? तर ते म्हणाले मुळीच नाही. कारण त्यांना जे तिथे भेटलेले जे काही लोक होते त्यापैकी नारायण राणे एक स्वतः होते आणि नारायण राणेंनी सांगितलं की तसं काही घडलेलं नाहीये. पण तरीही म्हणजे नारायण राणे हे जितके दिघे साहेबांच्या जवळ होते किंवा शिवसेना प्रमुखांच्या जवळ होते, आता जी मंडळी आहेत म्हणजे त्या चित्रपटात दिसणारे ते 40 कॅरेक्टर त्यापैकी कोणी इतकं त्यांच्या काही जवळ नसेल. मग असं असताना आम्ही जर बोललो तर महाग पडेल, आमचं तोंड उघडायला लावू नका, असं का म्हणताय ती मंडळी? हे दुर्दैव आहे राजेशजी. मी आपल्याला सांगतो, जसं आपण नारायणजी राणे साहेबांना विचारलं त्या अगोदर त्यांच्याच मुलांनी एक आक्षेप घेतलेला की दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला, मग बाळासाहेब कसे होते, काय होते, इथपासनं घेऊन. आणि मी स्वतः गडकरी रंगायतन, मी त्यावेळेला मी पक्षात नव्हतो, पण गडकरी रंगायतांच्या इकडे उभा राहून मी एका न्यूज चॅनलला मी बाईट जी दिलेली त्याच्यामध्ये हे सांगितलेलं की असा जर का आक्षेप असेल, असा जर का संशय असेल आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर सर्वात जास्ती यातना ही मला झालेली आहे. ह्याच्या पाठचं कारण असं नाही आहे की मी त्यावेळेला पक्षात होतो की नव्हतो किंवा राजकारणात, मी कुठेच नव्हतो राजकारणात, पण माझे वैयक्तिक संबंध, माझ्या काकाच्या झालेला मृत्यू, त्यांना दिलेला तो अग्नी, हा आज देखील मनामध्ये तीच आग, ते त्रास देतं. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न हे करतोय आणि उभ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या साक्षीने सांगतोय की आपल्याकडे जर का पुरावे असतील आपण समोर आणा ना. माझी स्वतःची तयारी आहे की मी पक्षपात सोडून ह्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, याची पोलीस चौकशी व्हावी, याची CBI व्हावी, जी कुठची चौकशी आपल्याला करायची ती आपण करायचं. आणि मी तुमच्या बरोबर आहे, मी स्वतः यायला तयार आहे ॲज अ लिगल हायर. म्हणजे मी त्यांना अग्नी दिल्यामुळे ॲज अ लिगल हायर माझी स्वतःची तयारी आहे की मी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला घेऊन मी ह्या सगळ्याचा न्यायनिवाडा करायला कोर्टाची पायरी चढायला तयार आहे. आता हे जर का मी करायला तयार आहे, मग तुम्ही कशासाठी थांबलायत? तुम्ही वेळोवेळी आक्षेप घेता, निवडणूक झाली की 5 वर्ष काही नाही, परत निवडणूक आली की परत ठाण्यामध्ये हे राजकारण चालू होतं. विचारायचंय, आनंद दिघे हे आजही ठाण्यातल्या राजकारणाचं चलनी नाणं आहे? नक्कीच आहे. कसं आहे, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व एवढं मोठं असतं की त्याचं नाव घेतलं की भले त्याचं चांगलं किंवा वाईट हे त्याचा प्रचार प्रसार होत असतो आणि मग तो आपण कसा काय फायदा करून घ्यायचा ह्या अनुषंगाने कदाचित त्या राजकारणामध्ये म्हणा, समाजकारणामध्ये म्हणा, हे अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात.
मला त्या घडण्याच्या बाबतीत नाही, तुम्ही एखाद्या दिघे साहेबांसारख्या व्यक्तीचं किंवा बाळासाहेबांसारख्या व्यक्तीचं नाव घेऊन प्रचार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्कारातनं घडत असताना तुम्ही लोकांचं जर का काही चांगलं करणार असाल तर मी समजू शकतो. पण जर का तुम्ही स्वतःचा स्वार्थ आणि त्या स्वार्थी राजकारणापोटी दिघे साहेबांचं नाव वापरणं हे मला पटण्यासारखं नाही. आणि म्हणून मी या गोष्टीवरती आक्षेप घेतोय. आणि मी हे देखील स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही लवकरात लवकर हे पुरावे समोर आणा. तुम्ही लोकांना भ्रमात टाकताय. धर्मवीर एक जेव्हा झाला त्याच्यानंतर ह्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं की त्यामध्ये काही गोष्टी खऱ्या नाही आहेत, मी आता खरा पिक्चर आणणार आहे, खरा चित्रपट आणणार आहे. मग त्यामध्ये का नाही खरं टाकलं? तुम्हाला जर का असं वाटलेलं की धर्मवीर एक जो बनवतोय आपण आपल्या दैवतावरती बनवतोय त्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय तुम्हाला खरंच दाखवायचं आहे, मग तुम्ही कुठे थांबलात आणि तुम्ही का म्हणून नंतर ह्या स्टेटमेंट करताय? बरं, तुम्ही दुसरा धर्मवीर आणलात, तो कसा आहे ह्या माझी विनंती आपल्याला आपण हा बघून घ्यावा आणि तो स्टार्ट टू एंड बघावा. त्यामध्ये तुम्हाला ती खरी स्टोरी समजेल. म्हणजे मी जेव्हा तो बघितलं तेव्हा मला दुःख असं झालं की ह्याच्यामधनं तुम्ही लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला काय वाटतं ते काय सांगायचा प्रयत्न करताय? मला असं वाटतं झालेली गद्दारी ही कुठेतरी आम्ही कसे योग्य होतो आणि हे सांगण्याचा प्रयत्न आहे. धर्मवीर म्हणजे आम्ही स्वतः नाही सांगू शकत म्हणून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तोंडून आपण सांगतोय की हिंदुत्वाच्या मध्ये जरा मी जरी आलो तरी मला बाजूला टाक आणि तू हिंदुत्वाला मिठी मार. हिंदुत्व साहेब माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने धर्माबाबतीत बोलणं हे खूप चुकीचं ठरेल. कारण की तेवढी बौद्धिक क्षमता, तेवढा अभ्यास, तेवढं ज्ञान या विषयाबाबतीत नाही. पण म्हणून आपण कसंही वापरायचा का आपला धर्म? काही सांगायचं का लोकांना? कुठपर्यंत सांगणार तुम्ही? मला असं वाटतं ज्या वेळेला कोविड काळ होता, म्हणजे मी अनेक ठिकाणी उदाहरणं देतो, त्यावेळेला कोणी धर्म नाही बघितला. त्यावेळेला मोठमोठी माणसं आपल्या घरात बसलेली. त्यावेळेला हिंदू आहे की मुसलमान हे बघायला कोणी आलं नाही. मुसलमानांनी हिंदूंच्या शवाला आग्नी दिली, हिंदूंनी मुसलमानांना पुरून नेलं. त्यावेळेला तुम्हाला हिंदुत्व, तुम्हाला कुठेही जातपात, कुठेही धर्म दिसला नाही. कारण की लोक घाबरलेली. तिकडे फक्त एकच धर्म चालू होता, तो माणुसकीचा. आणि मला असं वाटतं दिघे साहेबांनी उभं आयुष्य ह्या माणुसकीचा धर्म निभावला. जरी त्यांना गर्व होता आपल्या हिंदुत्व असण्याचा तरी दुसऱ्याच्या धर्माला त्यांनी तुच्छ समजलं नाही. मला असं वाटतं ह्यामधनं आपण दिघे साहेबांकडनं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आता ते धर्मवीर 2 झालं, आता धर्मवीर 3 येणार आहे असं त्यांनी परवा विवियाना मॉलमधल्या त्यांच्या छोटेखानी भाषणामध्ये सांगितलं. तर हे 1 झाला, मग 2, मग 3, मग आता 4 येणार का? तर हे जेव्हा असं फिल्मी मार्केटिंग केलं जाते याच्याकडे कुटुंबातले सदस्य म्हणून तुम्ही कसं बघताय? साहेब माझं तर स्पष्ट मत आहे, त्यांनी दिघे साहेबांवरती 3 नाही 300 आणावे. पण हे आणत असताना तळागाळातील खरे शिवसैनिक, तळागाळातील खरा सर्वसामान्य जनता ज्यांच्यावर दिघे साहेबांची एक वेगळी नाळ जुळलेली. आज देखील आपण बघाल तर उभ्या या जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये आणि देवाऱ्यात साहेबांचे फोटो हे पूजले जातात. आता हे का पुजतात लोक? म्हणजे कोणतरी सांगताय म्हणून तर पुजत नाही ना. काहीतरी स्वतःला अनुभव आहेत, काहीतरी स्वतःचे संबंध आहेत, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे, लोकांचा मानण्याचा दृष्टिकोन तसा आहे. हे जेव्हा असेल त्यावेळेला लोक त्याला देवाप्रमाणे पुजतात. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल जो झाला तो दिघे साहेबांमुळे झाला आणि म्हणून देवाच्या बाजूला त्यांना पूजलं जातं. मला असं वाटतं या सगळ्या लोकांना घ्या ना, त्यांच्याकडनं कथा ऐका, त्यांच्याकडनं समजून घ्या. तुम्ही तुमचंच घोडं दौडवताय कशासाठी? कशासाठी? तोच तर प्रश्न आहे. म्हणजे हा जर का स्वार्थी राजकारणाचा भाग असेल तर हे दुर्दैव आहे. तुम्ही ज्याला देव मानता, तुम्ही आपलं मानता, तुम्ही म्हणता गुरु आहे. तुम्ही आता असं म्हणताय की स्वार्थी राजकारण. माणूस राजकारण कधी करतो की बाबा त्याला एक पद हवं असतं किंवा एक टप्पा गाठायचा असतो. आता एकनाथ शिंदेचा जर आपण विचार केला तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा टप्पा गाठलेला आहे. मग त्यांना जो स्वार्थ तुम्ही म्हणताय तो सो कॉल्ड स्वार्थ जो त्यांना भेडसावतोय किंवा तो त्यांना स्वार्थ जो काही सतावतोय तो कशासाठीच सतावतोय? तर विषय असा आहे की जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, मी एका ठिकाणी असं बोललेलो की तुम्हाला जे हवंय ते मिळालंय, आता बास. तुम्हाला जे हवं होतं, ज्या पद्धतीने हवं होतं, कसं आहे मतभेद राजकारणात असू शकतात पण त्याच्यासाठी पण देखील एक कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून जर का तुम्ही राजकारण करणार असाल, वैयक्तिक पातळीवरती जाणार असाल, खूप काही गोष्टी त्रासदायक ठरणार असतील आणि असंख्य कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होणार असेल, समाजाला त्रास होणार असेल तर त्याला कुठेतरी लाईन ड्रॉ करणं गरजेची आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता किंवा तुमचा पक्ष ज्या गोष्टीच्या नावाने आत्ता जो बाळासाहेबांच्या नावाने चाललेला आहे तिकडे लोकांना समजवण्याचा प्रयत्न करते, जो त्या चित्रपटाचा भाग आहे की तुम्ही गद्दारी का केलीत, का म्हणून केलीत, काय अन्याय तुमच्यावरती झाला. मग तुम्ही तुमच्यावरती चित्रपट काढायला पाहिजे होता. माझं मत असं आहे, तुम्हाला तुमचा दाखवण्याचा अधिकार आहे, तेवढं तुम्हाला लिबर्टी आहे.
तुम्ही तो दाखवा ना, तुम्हाला त्याच्या बाबतीत कोणीच थांबत नाहीये. पण मग हे दाखवत असताना तुम्ही साहेबांच्या नावाचा का म्हणून वापर करताय? तुम्ही हे दाखवताय का की साहेबांनी तुम्हाला सांगितलं? मला असं वाटतं की आता आजही जसं मी म्हटलं तसं की ठाण्यावर आनंद दिघेंचं गारुड आहे, तर ते असलेलं गारुड, त्यांचा असलेला करिश्मा, याचा फायदा एकनाथ शिंदेंना आजही अजून घ्यायचा आहे असं तुम्हाला वाटतं? साहेब, वेळोवेळी ह्यापुढे देखील जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेला मी अनेक पत्रकारांना, अनेक प्रेस रिपोर्टरना हे सांगतो, जेव्हा ते मला प्रश्न विचारतात की मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, आणि मी त्या वेळेला त्यांना टोकतो आणि सांगतो की हे ठाणं फक्त दिघे साहेबांचं आहे, धर्मवीरांचं आहे. हा गड जर का असेल तर तो धर्मवीरांचा आहे. आणि का मी असं बोलतो? कारण की 24 तास 365 दिवस स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन ज्या माणसाने उभं जीवन त्या पद्धतीने जगला, जो लोकांना प्रकाश देत राहिला, स्वतः जळत राहिला, मला असं वाटतं तो गड त्याचाच आहे. नाही, पण तो गड त्याचा आहे. तुमच्याकडे तो गड आता राहिलाय कुठे? तो गड आता बघा, मी हे माझं वैयक्तिक किंवा माझ्या पक्षाचा नाही म्हणत आहे साहेब, तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला तेच सांगतोय की जे आनंद दिघेंचा ध्यास कशासाठी होता, तर बाळासाहेबांसाठी होता. आनंद दिघेंचा ध्यास कशासाठी होता, तर भगव्यासाठी होता. आनंद दिघेंचा ध्यास कशासाठी होता, तर शिवसेनेसाठी होता. मग माझा प्रश्न असा आहे की आता शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, त्याच्या भले 2 चकल्या झाली असतील, पण जर आपण दुसरीकडे पाहिलं तर मतदारसंघ म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो की ज्या एक मतदारसंघासाठी आनंद दिघेंनी आपल्या रक्ताचा थेंब कारणी लावला किंवा एक घामाचं टीप गाळत बसले, याचं कारण असं आहे की त्यांना वाटत होतं की माझी शिवसेना माझा भगवा. आज ठाणे शहर जे आहे तिथे भाजपचा आमदार आहे. आता तिथे राजन विचारे हे आनंद दिघेंचे एक शिष्योत्तम होते, ते पराभूत झाले. तुम्ही कोणत्या आधारावर असं सांगताय की येणाऱ्या काळातही दिघे साहेबांचा सगळा तिथे? साहेब, मी जे सांगतोय किंवा मी आतापर्यंत जे सांगतोय आणि यापुढे देखील सांगत राहीन, हा राजकारणाचा भाग म्हणून नाही सांगत आहे. मी यासाठी सांगतोय की दिघे साहेबांचे असलेले अनुयायी, त्यांच्याबरोबर असलेले संबंधित लोक, यांच्या मनामध्ये आज देखील दिघे साहेब आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिकडे जे दिघे साहेबांना अभिप्रेत होतं, जो भगवा अभिप्रेत होता, जी संघटना अभिप्रेत होती, हे दुर्दैव आहे की त्याचे 2 फाळणी झाल्या. पण सांगण्याचा उद्देश असा आहे, आजही तिथले अनेक कार्यकर्ते, असंख्य नेते हे आजही दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे. दिघे साहेबांचा कोणताही कार्यक्रम असो, त्याची सुरुवात आणि त्याची सांगता ही दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन किंवा त्यांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. मग ते जरी आम्ही असलो किंवा आमचे विरोधक असले किंवा इतर कोणताही पक्ष असला, तरी दिघे साहेबांचं स्थान हे आत्ता देखील एक वेगळ्या स्तरावरती आहे. दिघे साहेबांना मानणारा वर्ग हा प्रत्येक पक्षामधला आहे, प्रत्येक जाती धर्मामधला आहे. आणि म्हणून मी असं सांगतो की ठाणे म्हटलं तर दिघे साहेबांचं नाव येतं. मी कुठेही असं म्हणत नाहीये की ठाणे हे माझं आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे स्थान आहे, ज्या पद्धतीने त्यांना मानणारा वर्ग आहे, त्या अनुषंगाने ते दिघे साहेबांचा गड होता, यापुढे देखील राहील. राहिली गोष्ट राजकारणाची, दुसरा आनंद दिघे तयार होईल असं वाटतंय तुम्हाला? असं कधीच होणार नाही साहेब. जसे बाळासाहेब दुसरे होऊ नाही शकत, तसे दिघे साहेब होऊ नाही शकत. कारण की 24 तास 365 दिवस आणि स्वतःसाठी स्वार्थ न साधता लोकांसाठी काम करणं, किंवा आपण बघितलं असेल अनेक नेते हे काही वर्षामध्ये करोडपती होतात, पण दिघे साहेब कधी झाले नाही. दिघे साहेबांचं स्वतः या संघटनेसाठी, लोकांसाठी दिलेलं जीवन, पूर्ण वेळ, मला असं वाटतं तसा त्याग कोण करू शकत नाही, आणि म्हणून दिघे साहेब होणं हे शक्य नाही. मग हा चित्रपट बनवण्याचं जे काही काम आहे ते शिंदेचे टीकाकार असं म्हणतात की त्यांना दुसरा आनंद दिघे असं स्वतःला क्रिएट करायचंय म्हणून घातलेला घाट आहे. मला स्वतःला असं वाटतं तुम्ही त्यांचे विरोधक असताना? नाही, मला असं वाटतं की दिघे साहेब होणं हे शक्यच नाही. कोणी कितीही कशी प्रतिमा स्वतःची बनवावी, कशी समोर आणावी, त्याचा काही प्रोपगंडा करावा, दिघे साहेबांचा काळ, दिघे साहेबांनी केलेलं काम, दिघे साहेबांचे असलेले संबंध, दिघे साहेबांनी केलेला त्याग आणि दिघे साहेबांनी उभं आयुष्य निस्वार्थी वृत्तीने केलेलं काम, याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. कोणी कितीही त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या जवळचे काय म्हणतात ह्याची मला कल्पना नाही. पण जिकडे हे होऊच शकत नाही म्हटल्यावरती त्याच्या बाबतीत विचार करण्याची गरज नाही. मला एक सांगा की एक खूप मोठा काळ असा गेला आनंद दिघेंच्या कार्यकाळाचा की हा आनंद दिघेंचा माणूस किंवा हा दिघे साहेबांचा माणूस असं म्हटलं की लोक तिकडे निवडून यायचे. त्यांनी स्वतः कधीच निवडणूक लढली नाही, कुठलीही निवडणूक ते लढले नाहीत. पण आता त्यांचा कौटुंबिक वारसदार म्हणून आनंद दिघेंचं ठाणे हे तरी इंटॅक्ट राहावं
याच्यासाठी राजकीय निवडणूक लढवावी असं केदार दिघेंना वाटतंय का? माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं आत्ता ही निवडणूक लढवणं अशी मी इच्छा माझी व्यक्त केलेली आहे की मला ठाण्यातून नक्कीच की ठाण्यामधनं लढलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ठाण्यामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या केल्या गेल्या पाहिजे होत्या, अशा असंख्य गोष्टी आहेत जे नव्हत्या करायला गेल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे होता. आपण जर का बघाल तर ठाण्याची जडणघडण ज्या पद्धतीने होते म्हणजे इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट. नाही, मी त्याच्याकडे जायच्या आधी तुम्हाला थोडंसं थांबवणार आहे अगदी काही क्षणांसाठी. तुम्हाला जे वाटतंय की इथे निवडणूक लढवायला हवी होती, पण इतका जनाधार आता दिघे या नावाचा आहे का ठाण्यात? नाही, मला असं वाटतं दिघे या नावावरती प्रचंड विश्वास आहे आणि अजूनही नक्की 100% आहे. पण त्याच बरोबरीने एक युवक म्हणून, एक राजकीय नेता म्हणून म्हणजे त्या ठाणे जिल्हापुरता मला असं वाटतं माझं काम आणि येणारे परिश्रम जे काय मी घेईन या निवडणुकीसाठी, जर का मला तिकीट दिलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने जे दिलं गेलं म्हणजे मला कळलं नाही म्हणजे अजूनपर्यंत काही जाहीर नाही झालंय. माझी इच्छा आहे मला लढवण्याची, पण अजूनपर्यंत जाहीर न झाल्यामुळे म्हणून मी असं सांगतो की असं वाटतं की जर समजा केदार दिघेंनी तिकीट मागितली तर आनंद दिघेंचा वारसदार असलेल्या केदारलाही विरोध होऊ शकतो तुमच्या शिव उभाटा? नाही, मला असं वाटत नाही. कारण की सन्माननीय उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, आदित्य साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे नेते आहेत विचारे साहेब. आत्तापर्यंत या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवलेला आहे, ज्या गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायच्या होत्या, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी काम करतोय आणि त्यावेळेला त्यांना वेळोवेळी मिळणारा सपोर्ट, जो आपल्याला पाठिंबा लागतो एखाद्या राजकारणामध्ये पुढे जात असताना, तो वेळोवेळी मिळालेला आहे आणि माझा प्रचंड विश्वास आहे या गोष्टीवरती. म्हणून तिथे कुठेही किंतु परंतु नाही. पण जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत त्या बाबतीत बोलण्यात योग्य नाही. माझी इच्छा जी व्यक्त करायची होती ती मी ऑलरेडी केलेली आहे. पण लोकांच्या बाबतीत जर का आपण बोलाल, ठाणेकरांच्या बाबतीत जे बोलाल, तर ठाणेकरांच्या हिताचं काय हे जे मी बघतोय ते मला मांडण्याची एक संधी मिळावी आणि त्या अनुषंगाने ठाणेकर नक्कीच त्याला पाठिंबा देतील याच्या बाबतीत शाश्वती नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की धर्मवीर 2 जो आहे त्याच्याबद्दल अनेक आक्षेप हे आता सर्वसामान्य लोक नोंदवत आहेत, तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी नोंदवलेले आहेत. पण हे अशाच पद्धतीत तुम्हाला असं वाटतं की कधीतरी म्हणजे जो तुमच्यातला दिघे हा जो वारस आहे याने कधीतरी मुख्यमंत्र्यांना भेटून, बघा मुख्यमंत्री जरी ते असले तरी ते अख्ख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते काही एका शिंदे कुटुंबाचे आहेत किंवा एका कोणत्या तरी दिघे कुटुंबाचे आहेत किंवा कोचरेकर कुटुंबाचे नाही आहेत. त्यांना हा आक्षेप तुम्ही प्रत्यक्ष भेटून तुमच्या पक्षप्रमुखांच्या परवानगीसहित सांगावं असं कधी वाटत नाही तुम्हाला? नाही, मला वाटतं. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती हे सांगतं की मी दिघे साहेबांच्या एवढ्या जवळचा होतो, त्या व्यक्तीला मी वेगळं जाऊन काय सांगणार? विषय असा आहे की त्या व्यक्तीला जर का सगळंच माहिती होतं मग तो का म्हणून बनवतोय, आणि जर का त्यांनी हे सगळं बघितलं असेल तर मग का म्हणून त्यांनी आक्षेप नाही घेतला का? त्यांच्या शब्दावरती चालणारे त्यांचे जर का 40 आमदार असू शकतात, त्यांच्या सांगण्यावरनं असंख्य कार्यकर्ते असू शकतात, मग त्यांच्या सांगण्यावरनं मंगेश देसाई नसू शकतो का? त्यांच्या सांगण्यावरनं तो डायलॉग रायटर नसू शकतो का? ते सांगू नाही शकत का की बाबा रे दिघे साहेबांना मी बोट नाही दाखवू शकत? कारण की आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे. साहेब असताना कोणीही त्यांच्याशी एकदम अदबाने बोलत, असं कधीही नव्हतं की त्यांनी कोणीतरी बोट दाखवलं आणि साहेबांसमोर बोललं. असं तर मी तरी कधी बघितलं, जरी मी लहान होतो तरी मी कधीच बघितलं नाही जेव्हा जेव्हा मी साहेबांना भेटलो. आणि तुम्ही अशा पद्धतीने दाखवता, म्हणजे तुम्ही दाखवण्याचा काय प्रयत्न करताय? एक. आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीकडनं आपण काही शिकतोय त्याला आपण शिकवायला जातोय किंवा त्याच्या तोंडातनं हे वधून घेतोय की तो चुकीचा असू शकतो किंवा चुकी करू शकतो, तर तू मला सोड आणि तू हिंदुत्वाला मिठी मार, निवळ मूर्खपणा आहे हा. म्हणजे हे सगळं राजकीय आहे? 100% राजकीय. हे आहेत केदार दिघे. 100% धर्मवीर 2 हा चित्रपट राजकीय आहे असं त्यांचं मत आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन घेऊन केलेला हा धर्मवीर 2 हा चित्रपट अनेक अर्थाने बहुचर्चित ठरतोय, वादग्रस्त ठरतोय. मग त्यामधली आनंद दिघे यांची भूमिका किंवा त्यांच्याकडे त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांना दिलेला आदर, आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी केलेला प्रपोगंडा असं त्यांच्या विरोधकांचं या चित्रपटाबद्दलचं समीक्षण आहे. पण त्याच वेळेला आपल्या संपूर्ण हयातीत कोणतीही निवडणूक न लढलेल्या आनंद दिघे यांच्या कौटुंबिक वारसाला ठाण्याच्या गडातून किंवा धर्मवीर आनंद दिघेंच्या ठाण्यातून निवडणूक लढावी असं वाटू शकतं. मातोश्रीने वेळोवेळी दिघेंची कोंडी केली असं राजकीय समीक्षक सांगतात. आता तरी मातोश्रीला शहाणपण सुचणार आहे का?
आणि एकनाथ शिंदे यांना आनंद दिघेंचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये असं लक्षात येणार आहे का? मित्रहो, आता आपण केदार दिघे यांना ऐकलं. या संपूर्ण मुलाखतीत आपल्याला नेमकं काय वाटतंय हे आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि माझे जे 2 प्रश्न आहेत की मातोश्री आत्ता तरी दिघेंना खऱ्या खुऱ्या मनाने आणि दिल खोल के राजकीय संधी देणार का? आणि एकनाथ शिंदे यांना धर्मवीर 3 न काढण्याची उपरती होणार का? आपण आवर्जून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले कॉमेंट्स करा. पण हे कॉमेंट्स करताना संसदीय भाषेचा, सभ्य शब्दांचा वापर जरूर करा आणि तुमचा मुद्दा तितक्याच प्रभावीपणे मांडा. पुढचा एक वेगळा एपिसोड आपण याच्यावर घेऊन येणार आहोत. केदारजी, आपण आलात आणि अत्यंत संवेदनक्षम आणि सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा एका महत्वाच्या विषयावर आपण प्रकाश टाकला, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.